हॅलो, अस्मिता अग्निहोत्री आहेत? बोलते आपण. मी निकिता प्रधान. निकिता प्रधान? नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण तुम्ही प्लीज मला मदत कराल का? कसली मदत? मॅडम, मला आई बाबा दोघेही नाही. मी माझ्या आजी बरोबर राहते. आता 15 दिवसांपूर्वीच माझे बाबा गेले आणि मी 5 वर्षाची असताना मला सांगण्यात आलं की माझी आई या जगात नाहीये. पण कालच मला कळलं की ती जिवंत आहे. मला काहीच माहित नाही ती कुठे आहे, पण मला तिला भेटायचंय. प्लीज तुम्ही माझी मदत करा. निकिता, तुझी आई जिवंत नाहीये हे तुला कोणी सांगितलं होतं? आणि आता ती जिवंत आहे हे कोणी सांगितलं? माझ्या आजीने सांगितलं आणि त्यामागे कारणही तशीच आहेत. म्हणजे मॅडम, ह्यासाठी तुम्ही आजीला दोष नका देऊ प्लीज. हे बघ, दोष देण्याचा प्रश्नच नाही, पण तुझ्या आईला जर शोधून काढायचं असेल तर यामागची कारणं कळायलाच हवी ना. तू एक काम करतेस, आज इथे मला भेटायला येतेस, फक्त येताना आजीला घेऊन. आजीला आणायलाच हवं का? हो निकिता, म्हणजे त्यांच्याशी बोलून मला कळेल की त्या खरं सांगतायत की खोटं सांगतायत. मॅडम प्लीज तुम्ही आजीवर संशय घेऊ नका. अहो, आई नसताना तिनेच मला सांभाळलंय. निकिता, आजीवर संशय घ्यायचा आहे की नाही हे तिच्याशी बोलून मला ठरवू दे ना. तू आधी आजीला घेऊन तर ये, आपण बोलूया. ओके मॅडम, मी येते. निकिता, कुणाला फोन केला होतास? खासगी गुप्तहेर अस्मिता मॅडमना. का? वसुधाला शोधण्यासाठी तू त्यांची मदत घेणार आहेस? हो, आणि तुलाही माझ्या बरोबर त्यांच्याकडे यावं लागेल. मला मला काय यावं लागेल? हॅलो. हॅलो सर, गावावरून परत आलात का? हो, आज सकाळीच आलो. ओ सो सॉरी, तुम्ही प्रवासात दमला असाल, झोपही नसेल झाली तुमची. मी सहज केला होता फोन. तुम्ही आराम करा आणि नंतर जमलं तर एखादी चक्कर मारा. ठीक आहे, माझ्या अपॉइंटमेंट चेक करतो आणि कळवतो. ओके. जीत सर एरवी मी बोलवल्यावर लगेच यायला उत्सुक असतात, पण आता टाळतायत. मला त्यांचा संशय आला आहे हे त्यांच्या लक्षात आलंय का? तुझी भेट टाळायला वेडा आहे कमी असते का? दुपारी ऑफिसची अर्जंट मीटिंग आहे, ती आटोपली की लगेच येते. माझ्या मनात विचार आला आणि लगेच मेसेजही आला. हे चित्से खरंच मनकवडे आहेत की काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता.
चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.